राज्यात आणि विशेषतः अमरावती जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या दारुण पराभवाचे पडसाद आता उमटू लागले आहेत। या पराभवाची जबाबदारी निश्चित करण्याच्या मागणीसाठी मुन्ना राठोड यांनी 23 जून रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। निवडणुकीतील या फटका बसल्याने पक्षात खळबळ उडाली आहे। मुन्ना राठोड यांनी आरोप केला आहे की या पराभवासाठी जिल्ह्यातील काही जबाबदार नेते थेटपणे कारणीभूत आहेत। या नेत्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि कार्यपद्धतीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली असून त्यांच्यावर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी राठोड यांनी केली आहे। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते पराभवाच्या नेमक्या कारणांचा उहापोह करणार असून आगामी काळात पक्षाची भूमिका काय असावी यावरही त्यांनी भाष्य केले। आणि माझा काँग्रेस जिल्हा काँग्रेसमधील ते जे काही 4-5 नेते आहेत ज्यांनी हर्षजित देशमुखला तिकीट देण्याकरिता 4-5 नेते कोण घेतले सांगा। आता 4-5 नेते म्हटलं तर सुनील देशमुख म्हणा, बलवंत वानखेडे म्हणा, बलवंत वानखेडे सॉरी तुमचे हे वीरेंद्र जगताप म्हणा, बबलू देशमुख म्हणा, या ज्या लोकांनी यांची जी भूमिका महत्वाची असं मला वाटते। माझे सूत्र मला माहिती आहे की यांनी तिकीट दिली, परंतु मी बबलू देशमुख साहेबांना, शेखावत साहेबांना मी फोन करून विचारलं तर मी अर्ज केलेला आहे विधानसभेच्या उमेदवारी करता, माझ्या अर्जाचं काय झालं तर त्यांनी उडवडीचे उत्तर दिले। त्यांनी ठोस मला काही माहिती दिली नाही किंवा तुमचा अर्ज दिला, त्याच्याबद्दल चर्चा झाली, तुमची मुलाखत घेण्यात येणार आहे वगैरे वगैरे। परंतु आज ही जी आज नामुष्की काँग्रेस पक्षावर आलेली आहे जिल्ह्यामध्ये, 0 मत म्हणजे इतर ठिकाणी नागपूरमध्ये मतदान झालं, भंडाऱ्यामध्ये मत झालं, तिथं काँग्रेसच्या नेत्याला 130 आहे, कुठे 140 आहे, इथं 0 म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये हा ऐतिहासिक म्हणजे पराभवाचा रेकॉर्ड आहे। अशी परिस्थिती आजपर्यंत झालेली आहे। ती कोणामुळे झाली, का झाली, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। आणि काही काँग्रेसच्या नेत्यांनी 4-5 लोकांनी काँग्रेस पक्षाला ही खासगी संपत्तीत करून ठेवलेली आहे। काही निर्णय घ्यायचा असेल तर ते 4-5 मिळून घेतात। आंदोलनचा असो, आंदोलन मागे घेण्याचं असो, तिकीट वाटपाचं असो, कॉर्पोरेशनचं असो, म्हणून काँग्रेसचे बॅकफूट वाली आहे 3-4-5 लोकांमुळे आलेली आहे। यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। केंद्र म्हणजे आमच्या दिल्लीच्या नेत्यांनी, राजकीय नेत्यांनी, राज्याच्या राजकीय नेत्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे अशी माझी मागणी आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।